तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघांची शिवतीर्थावरती तब्बल 2.5 तास चर्चा झाली आहे। या भेटीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीबाबत बातचीत झाल्याची माहिती आहे। येत्या 2 ऑक्टोबरला दसरा आहे, दसरा मेळावा पार पडणार आहे आणि याच दसरा मेळाव्यात युतीची अधिकृत घोषणा होईल अशी माहिती मिळते। पाहूया याविषयीचा रिपोर्ट। ठाकरे बंधूंची राजनीती, ठाकरे बंधूंची युतीवर चर्चा, दसऱ्याला युतीचं तोरण। आधी मराठीच्या मुद्द्यावर एका मंचावर आले। मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मग वाढदिवसाच्या निमित्तानं मातोश्रीवरती बंधू भेट झाली। त्यानंतर गणपतीच्या साक्षीनं दोनही ठाकरे बंधू भेटले। गेल्या 2 महिन्यांच्या कालावधीत ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा हा सिलसिला सुरू असताना उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले। आता या भेटीपाठीमागचं कारण उलगडण्याचा प्रयत्न होतोय। या भेटीची पहिली शक्यता म्हणजे दसरा मेळाव्याचं उद्धव ठाकरेंकडनं राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासाठी ही भेट झाली आहे का याची चर्चा रंगतेय। शिवसेना आणि दसरा मेळावा हे एक समीकरण आहे। याच मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतात। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे। या मेळाव्याविषयी शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी केलेल्या एका वक्तव्याची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती। येणाऱ्या दसऱ्याला चांगली बातमी मिळेल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे भाऊ दसरा मेळाव्याच्या मंचावर एकत्र येतील का याबद्दल निश्चित सांगता येत नाही, मात्र आम्ही त्यांना आमंत्रण देऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही असं सचिन अहिरांनी काही दिवसांपूर्वी म्हटलेलं। विशेष म्हणजे 2 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला मिळते। आता दोन्ही भाऊ एकत्र येण्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि तो आम्हाला आनंद आहे। आणि मला या ठिकाणी मी मुद्दाम सांगेल की आता महाराष्ट्राचं राजकारण बदलणार। महाराष्ट्र मध्ये त्या ठिकाणी ठाकरे परिवार त्या ठिकाणी आल्यानंतर, कारण हे महाराष्ट्र ठाकरे परिवाराने निर्माण केलेला महाराष्ट्र आहे। या भेटीचं दुसरं कारण म्हणजे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाची चर्चा। आगामी महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती होईल हे जवळपास निश्चित मानलं जात आहे। याविषयी जागा वाटपाबद्दल दोनही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। मुंबई महानगरपालिकेसोबत ठाणे, पुणे आणि नाशिकच्या महानगरपालिकेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलाविषयी या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। हा जो आहे तुमचा अंदाज अपना अपना आहे। हा अंदाज अपना अपना फार चालवू नका तुम्ही। माननीय उद्धव ठाकरे आणि सन्माननीय राज ठाकरे यांच्यामधला संवाद हा जबरदस्त आहे। त्याच्यामुळे कधी काय निर्णय घ्यायचे आणि कधी काय घोषणा करायची हे दोघे मिळून ठरवतील। तुम्ही अजिबात डोक्याला ताण घेऊ नका। राज ठाकरेंची मवियात एंट्री होणार अशी ही चर्चा आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे। राज ठाकरेंची शिवसेनेसोबत युती झाल्यास मवियाचं काय हाही प्रश्न विचारला जातोय। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती। राज ठाकरेंना सोबत घेण्याविषयी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केल्याची माहिती आहे। मात्र राज ठाकरे यांना सोबत घेण्यासंदर्भात राज्यातले काँग्रेसचे नेते दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करतील आणि त्यानंतर भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती आहे। दोघं भाऊ जर महाराष्ट्राच्या हितासाठी, मुंबईच्या हितासाठी जर एकत्र येणार असतील तर मला वाटतं की आपण आपलं शब्दरूपी साथ त्यांना द्यायला हवी। राजकीय साथ वेगळी, पण एखादं गद एकत्र असेल, एकत्र येत असेल, मला वाटतं की आपल्या शुभेच्छा त्यांच्या मागे उभ्या करणार। शिवसेना असो किंवा मनसे हे दोनही पक्ष सध्या एक प्रकारे राजकीय बॅड पॅच मधनं जात आहेत। पण असं असलं तरी ठाकरे नावाची ताकद आजही भक्कम आहे। या ताकदीच्या जोरावर आगामी पालिका निवडणुका पार करण्याचा मानस दोनही भावांचा दिसतोय। त्यामुळे आगामी काळात युतीची गाडी कशी पुढे सरकते हे पाहावं लागेल। पण ठाकरे बंधू पालिका निवडणुकीत एकत्र आले
तर राज्याच्या राजकारणात उलथापालथ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि अनेकांसाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांची आज झालेली भेट ही जरी एक प्रकारे सरप्राईज भेट असली तरी ही भेट 2 दिवसांपूर्वीच ठरलेली होती असं बोललं जात आहे. त्यानुसार उद्धव ठाकरेंनी आपल्या 2 महत्त्वाच्या नेत्यांसह शिवतीर्थ गाठलं. तिथे झालेल्या बैठकीमध्ये दोघांमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण चर्चा झाली आणि ही चर्चा नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवरती पार पडलेली आहे त्याची माहिती मिळते, ज्याची इनसाइड स्टोरी आपण पाहतोय. राज ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या समावेशाबद्दल या 2 भावांमध्ये चर्चा झालेली आहे. सोबतच दसऱ्याच्या मुहूर्तावरती म्हणजे दसरा मेळाव्यात युतीची घोषणा करावी का या मुद्द्यावरती दोघांनी चर्चा केली. सोबतच मनपातील जागा वाटपाच्या फॉर्म्युलाबद्दल चर्चेची माहिती मिळते. तर या दोघांच्या गाठीभेटीची इनसाइड स्टोरी नेमकी काय होती ती आपण पाहूया. तर दसऱ्याच्या मुहूर्तावरती ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेमधल्या जागा वाटपासंदर्भात या 2 भावांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय. सोबतच ठाण्याची महापालिका महत्त्वाची. ठाणे महानगरपालिकेत जागा वाटप कसं असावं याचाही फॉर्म्युला या भेटीमध्ये चर्चेला गेला. पुढची महापालिका पुणे, पुण्यातलं जागा वाटप कसं असावं याबद्दलही चर्चा झाल्याचं कळतंय. पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये सुद्धा 2 भाऊ एकत्र येऊ शकतात, कारण दोघांची ताकद आहे नाशिकमध्ये. नाशिकमधलं जागा वाटप नेमकं कसं असेल त्याबद्दल दोघं जण बोललेले आहेत. राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये येणार का याबद्दल चर्चा झाल्याचं कळतंय. आणि राज ठाकरेंना सोबत घेण्याविषयी महाविकास आघाडीची भूमिका, खास करून काँग्रेसची भूमिका काय याबद्दल या 2 भावांमध्ये आज बातचीत झाल्याची माहिती आहे. जर महाविकास आघाडीनं राज ठाकरेंना मवियामध्ये येण्यासाठी विरोध केला तर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतनं बाहेर पडतील अशी सुद्धा माहिती आहे. तर एकीकडे ठाकरे बंधूंनी महापालिकांसाठी मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी काय म्हणतात या दोघांच्या भेटीवरनं ते सुद्धा पाहूया. आता ते एकत्र येत आहेत म्हणजे सगळी मराठी मतं त्यांनाच मिळणार असं असायचं काहीच कारण नाही. कारण मराठी माणसांनी मागच्या विधानसभेमध्ये मुंबईला भरघोस भाजपला पाठबळ दिलं आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा जो मतदार होता तो शिंदे साहेबांकडे गेला आहे आणि महायुतीच्या मागे मुंबईकर ताकदीनं उभे आहेत. असं आहे, दोन्ही राज ठाकरे आणि उद्धवजींना ते एकत्र भेटत आहेत. तो आता आज भेटत नाही, ते रोज लग्नात भेटतात. मला वाटतं मध्यंतरी कुठल्या लग्नात सणासाठी भेटतात, गणपती करता भेटतात, भेट चालूच राहतात. त्यांनी काही नाही असं आता ते काय भेटतात ते त्यांना विचारलं पाहिजे ना. त्याचा परिणाम होतो तुमच्यावरती, महायुतीवरती परिणाम होतोय. महायुतीवर कुठलाच परिणाम नाही. महायुतीवर परिणाम हे विधानसभेने दाखवून दिलेला आहे. तौदास गेली 20 वर्ष भाऊ असून सुद्धा एकमेकांचे राजकीय वैरी असलेले ठाकरे बंधू गेल्या 3 महिन्यात 4 वेळेला भेटले. आधीच्या 3 भेटी या कौटुंबिक आणि भावनिक असल्या तरी आज झालेली जी 4थी भेट होती ती मात्र या 2ही भावांच्या राजकीय वाटचालीमधला नवा टप्पा ठरण्याची शक्यता आहे. कारण ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमधील बहुप्रतीक्षित राजकीय युतीचा रोडमॅप या भेटीत तयार झाल्याची माहिती मिळते. अखेर महाराष्ट्राची प्रतीक्षा संपली. गेली 2 दशकं जे शिवसैनिकांच्या मनात होतं ते 2 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवर जाहीर होणार आहे. ठाकरे बंधू एकत्र येणार. अधिकृत घोषणा दसरा मेळाव्यात होणार आहे. आणि हा निर्णय झाला तो उद्धव राज ठाकरेंच्या भेटीत. आज सकाळी महाराष्ट्राच्या नजरा लागल्या होत्या त्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीवर. अचानक झालेल्या या भेटीनं सगळं राजकारण ढवळून निघालं. तब्बल 3 तास दोघे भाऊ चर्चा करत होते आणि सगळ्यात महत्त्वाचा निर्णय झाला तो युतीच्या अधिकृत घोषणेचा. राजकीय वरिष्ठ सूत्रांनी जी आपल्याला माहिती दिलेली आहे, शिवसेना ठाकरे गट असेल किंवा मनसे यांच्याकडनं आपल्याला माहिती मिळालेली आहे, त्यानुसार येणाऱ्या नवरात्रीमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीचे गट बसणार आहेत आणि येणाऱ्या दसरा मेळावा म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे. या दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित येऊन अधिकृत युतीची घोषणा करणार असल्याची माहिती जी आहे ती वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे. बुधवारच्या भेटीत उद्धव ठाकरेंसोबत होते संजय राऊत आणि अनिल परब, तर राज ठाकरेंकडून बाळा नांदगावकर. त्यामुळे ही भेट व्यक्तिगत नाही
तर राजकीय होती हे स्पष्टच दिसत होतं. पण अजून तरी नेते बोलायला तयार नाहीयेत. त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता. बरं काहीही राजकारण नव्हतं. बरं सत्य असं आहे, बरं मावशींना भेटायला, पुन्हा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले. जी काय मागच्या 3-3.5 वर्षात या लोकांनी वाट लावलेली आहे, भ्रष्टाचार आणि नगरसेवक चोरी, मतं चोरी, या सगळ्यात महाराष्ट्रातली लोक वैतागलेली आहेत आणि या दोन्ही भावांकडनं प्रचंड अपेक्षेने पाहतात. आणि मला असं वाटतं की ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट असेल की आज या दोघा भावांनी किमान सुरुवात केलेली आहे आणि याचा जो काही शेवट असेल तो महाराष्ट्राच्या विकासाचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल, एवढं तुम्हाला खात्रीने सांगतो. बुधवारच्या भेटीनं महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या अंकाची सुरुवात झाली आहे. सगळ्या युती आघाडी महाराष्ट्रानं पाहिल्या. आता ही नवी युती कोणाचं समीकरण बिघडवणार आणि कोणाचं घडवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि अनेकांसाठी